श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनातील ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा सगळ्या पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. धावपळीच्या जीवनामध्ये घरातील अनेक गरजा, अनेक अडचणी याच्यावर मात करण्यासाठी आपण खूप कष्ट करत असतो, मेहनतसुद्धा करत असतो. यामुळे आपल्याला आपल्या घरात आपल्या देवांकडे लक्ष देता येत नाही. देवपूजा रोजच्या रोज करता येत नाही. जर आपल्याला रोज देवपूजा जमत नसेल तर कोरडी देवपूजा कशी करायची याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण ऐकावा लागेल. आपल्या चॅनेलवर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज आणि तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नाहीत त्याचं उत्तर म्हणून तुम्हाला हा व्हिडिओद्वारे तुम्हाला ही संपूर्ण माहिती मिळून जाईल. त्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. सगळेजण घरी असतात असं नाही. काही घरामध्ये नवरा बायको दोघंही जॉब करत असतात. काही घरांमध्ये लहान मुलं असल्यामुळे त्यांना रोज देवपूजा करणं शक्य नसतं. मग अशा परिस्थितीमध्ये देवपूजा आपल्याला रोजच्या रोज करता येत नाही आणि ही रोजची देवपूजा न झाल्यामुळे आपल्याला काही दोष लागत असतात. मग हे दोष आपल्याला न लागावे म्हणून काय करावं तर बघा, आपलं जेव्हा लग्न होतं तेव्हा आपल्याला बाळकृष्ण दिला जातो, कारण आपल्याला संतती प्राप्ती व्हावी म्हणून. अन्नपूर्ण माता दिली जाते जेणेकरून आपल्या घरामध्ये आपल्या घराची भरभराट व्हावी. गणपतीची मूर्तीसुद्धा दिली जाते. या गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर सदैव राहावी म्हणून ही गणपती बाप्पाची मूर्ती दिली जाते. आपल्या देवघरामध्ये कुळदेवी कुळदैवत असतात. जे कोणी स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्या घरात स्वामी महाराजांची मूर्ती असते. या मूर्तीवर आपल्याला रोजच्या रोज अभिषेक करणे गरजेचं असतं. गुरुवारी त्यांना पंचामृताने अभिषेक घालावा लागतो. हे काही जे नियम आहेत ते आपल्याला पाळावेच लागतात. देवपूजा करत असताना ही देवपूजा कधीपर्यंत करायची आहे तर ही देवपूजा आपल्याला 9:30च्या म्हणजे जे 9:30 वाजतात सकाळचे त्याच्या आतच आपल्याला ही देवपूजा करायची असते. देवपूजा करत असताना आसन घेऊनच आपल्याला ही देवपूजा करायची असते. आपण देवपूजा करत असताना देवांना आपण फुले वाहत असतो. ती फुलेसुद्धा रोजच्या रोज बदलायची असतात आणि ही फुले निर्माल्यात टाकायची असतात. सकाळी आणि संध्याकाळी देवाला दिवा लावायचा असतो. तो दिवा तुम्ही तुपाचा किंवा तेलाचाही लावू शकता. देवाप्रती कृतज्ञता बाळगण्यासाठी, त्यांचे आभार मानण्यासाठी आपल्याला आपल्या देवांना रोज दिवा सकाळी आणि संध्याकाळी लावायचा असतो. सकाळी तुम्ही घरातील सगळे जरी बाहेर जाणार असताल तरीही तुम्हाला देवांना दिवा हा लावायचा असतो. आपण खूप कष्ट करत असतो पण या कष्टाला सुद्धा नशिबाची साथ लागते. त्यासाठी आपल्याला ही देवपूजा करणे खूप गरजेचं असतं. देवांना रोज वाहिलेली फुले, आपण त्यांना जी वस्त्र परिधान करतो ती वस्त्रसुद्धा आपल्याला रोजच्या रोज बदलायची असतात. यामुळे काय होतं ना, आपण या ज्या काही चुका करतो याने आपल्याला दोष लागतात आणि आपल्या घरात कामात आपल्याला कितीही आपण कष्ट केले तरी भरभराट येत नाही. यामुळे आपल्याला खूप अडचणी येत असतात. कोरडी देवपूजा हीच की देवांना जी वाहिलेली फुले आहेत ती बदलायची आहेत. अन्नपूर्ण माता असो, आपली कुळदेवी असो, यांना हळद कुंकू आपल्याला अर्पण केलं पाहिजे. बघा, काही लोक गंगाजल घेतात. तुमच्या घरात जर गंगाजल नसेल तर साधं पाणी घ्या, एक फूल घ्या आणि ह्या फुलाने हे पाणी सगळ्या देवांवर शिंपडा. घरात रोज घंटानाद करा, म्हणजेच घंटी वाजवा. याने काय होतं ना, जी आपल्या घरातील अलक्ष्मी आहे तिला या घंटानादेचा आवाज अजिबात आवडत नाही आणि ती लगेच आपल्या घरातून निघून जात असते. म्हणून सकाळी आणि संध्याकाळी घरात घंटानाद हा झालाच पाहिजे. आता हे करून काय होणार आहे तर आपल्याला दोष लागणार नाहीत. आपल्या मनात बघा, आपण जेव्हा देवपूजा करत नाही तेव्हा असं येतं की आज माझ्याकडून देवपूजा झालीच नाही. ही खंत ना सारखी आपल्या मनाला खात असते. ती खंत आपल्याला लागणार नाही. आपलं मन शुद्ध होणार आहे
आणि हो, रोजच्या रोज देवपूजा करायला असा कितीसा वेळ लागणार आहे. त्यामुळे या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं पालन होणार आहे. नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश, सुख, समृद्धी आणि महत्त्वाचं ते समाधान मिळणार आहे. आपल्या आयुष्यात समाधान हे महत्त्वाचंच असतं. ते जर असेल ना तर या जगात सर्वात सुखी माणूस हा आपणच असणार आहोत. आपल्याला आपल्या कुळदेवीची, आपल्या स्वामी महाराजांची एक एक माळ जप करायची आहे. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील रोज 3 अध्याय वाचायचे आहेत. घरात काम करत असताना आपल्या गुरूंचे नेहमी आपल्या मुखावर नाम राहू द्या. म्हणजेच काय तर नामस्मरण करा. तारक मंत्र रोजच्या रोज एकदा तरी वाचा. यामुळे तुम्हाला तुमच्या घरात जो बदल होणार आहे तो नक्कीच जाणवणार आहे. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.